वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी. आपण बघतोय प्रश्नसंच. त्यामध्ये आपण आता बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच. त्यामध्ये आज आपण बघणार आहे प्रश्नसंच क्रमांक 22 जो आहे आपल्या मूलभूत हक्क या टॉपिकवरती. नेहमीप्रमाणे आपण 10 प्रश्न बघणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत आणि आपलं पुढचं टार्गेट आहे 50 प्रश्नसंच पूर्ण करायचं. तर ते पण आपण लवकरच पूर्ण करू. पण तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 22. प्रश्नसंच क्रमांक 22 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 211. प्रश्न क्रमांक 211 काय आहे तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे की राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. दुसरं आहे की राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण आणि हमी दिली असल्यामुळे त्यांना मूलभूत हक्क म्हटले जाते. तिसरं आहे की व्यक्तीच्या सर्वंकष विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. आणि चौथं आहे की राज्यघटनेच्या 4थ्या भागात मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. आता हे प्रश्नसंच आपण बघत आहोत आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू. पण एक गोष्ट जरा थोडीशी सांगायला हवी आहे, ती ही की ती गोष्ट मी फॉलो करतोय पण ती सांगायला हवी आहे की प्रश्नसंच सोडवताना आपण काय करतोय. म्हणजे आता मी काय करतोय तर मी व्यवस्थित प्रश्न वाचतोय, व्यवस्थित पर्याय वाचतोय, त्यानंतर नेमकं प्रश्नामध्ये विचारलं काय आहे हे पुन्हा एकदा मी कन्फर्म करतोय आणि त्यानंतर मग आता पुन्हा विधानांमध्ये बघतोय की नेमकं जे आपल्याला हवं आहे तसे उत्तर काढत आहे. तर ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसची सवय लागली पाहिजे. तर मी ही गोष्ट फॉलो करत आहे. म्हणजे जेवढे प्रश्नसंच आता 210 प्रश्न झाले तर 210 प्रश्नांमध्ये ही गोष्ट फॉलो केलेली आहे की प्रश्न वाचलेला आहे, विधानं वाचलेली आहेत, त्यानंतर प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे हे एकदा कन्फर्म केलेलं आहे आणि त्यानंतर मग उत्तर काढलेलं आहे किंवा उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस प्रत्येक वेळी फॉलो करायची आहे. कधीही असं ओव्हर कॉन्फिडन्स पटकन एक नजर टाकून, कधी कधी असं होतं की फक्त नजर टाकतो आपण चूक बरोबर, मग ते बऱ्याच वेळा असं होतं की बरोबर आहेत ऐवजी बरोबर नाहीत असं लिहिलेलं असतं, पण आपण ते बरोबर बघून वगैरे फक्त करतो. तर तसं करायचं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचायचे, व्यवस्थित काय विचारले आहे याचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि मग प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे जी गोष्ट मी जशी फॉलो करत आहे की प्रश्न व्यवस्थित वाचत आहे, त्यानंतर विधानं वाचत आहे, त्यानंतर नेमकं विचारले काय, तर जे करत आहे म्हणजे मी फॉलो तेच करतोय, फक्त हे सांगणं पण गरजेचं होतं. तर त्यामुळे मी आता हे सांगितलं की हे असं करायचं आहे आणि ही सवय लावून घ्यायची आहे की प्रश्न व्यवस्थित वाचणं, विधाने बघणं, नेमकं काय विचारलं आहे ते बघणं, त्याचा अर्थ लावणं आणि त्यानंतर मग विधानं वाचणं. त्यामध्ये आता बऱ्याच वेळा असं होतं की विधानांना काही ट्विस्ट वगैरे दिलेला असतो किंवा थोडंसं कन्फ्यूज होईल असं काहीतरी एखादा शब्द इकडं तिकडं केलेला असतो. तर ते व्यवस्थित वाचलं तर आपण ते व्यवस्थित सोडवू शकतो. मग त्यामुळेच ही सवय लावून घ्यायची आहे की व्यवस्थित, म्हणजे जे आता मी जसं सोडवत आहे तर मी जे स्टेप बाय स्टेपच प्रोसेस फॉलो करत आहे तर तीच फॉलो करायची आहे. तर हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. याची जरा थोडीशी सवय करून घ्यायची आहे की एकदम असं इम्पल्सिव्ह करायचं नाही की हा वाचलं की पटकन डायरेक्ट धाडकन उत्तर द्यायचं नाही. व्यवस्थित वाचायचं, व्यवस्थित उत्तर द्यायचं. तर आता आपला प्रश्न क्रमांक 211 काय म्हणतो आपल्याला, तर काय पाहिजे आहे आपल्याला की कोणते विधान चुकीचे आहे पाहिजे आहे. तर आता आपण बघू की पहिलं विधान चुकीचं आहे का, तर राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. तर हे विधान बरोबर आहे की राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. आणि राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे असं आपण का म्हणतो, तर राज्यघटना हे आपले सर्वोच्च आहे. म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी असं म्हणतो की आपले संविधान हेच सर्वोच्च आहे आणि इतर सर्व कायदे हे संविधानापुढं कमी दर्जाचे आहेत किंवा त्याच्या समोर संविधानाच्या पेक्षा ते श्रेष्ठ नाहीत. संविधानच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे संविधान हेच सगळ्यात जास्त मूलभूत आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो की राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं पाहिजे तर आपण बघू दुसरं काय आहे, राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण आणि हमी दिली असल्यामुळे त्यांना मूलभूत हक्क म्हटले जाते. तर आता ही पण गोष्ट बरोबर आहे की राज्यघटनेने काही हक्कांना संरक्षण दिलेलं आहे आणि त्याची गॅरंटी दिलेली आहे, हमी दिलेली आहे. म्हणजे गॅरंटी दिली आहे की जर त्याची पूर्तता नाही झाली तर आपल्याला न्यायालयात जाता येतं. तर त्यामुळं त्याला मूलभूत अधिकार म्हटलं जातं. आणि शिवाय मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे हे संसदेला किंवा राज्यांना बनवता येत नाहीत. आता त्यासाठी काही अपवाद बनली आहेत पण ते आपण
लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. पण मूलभूत अधिकार आपण त्यामुळे म्हणतो की मूलभूत आहेत, त्यामुळे हे विधान पण बरोबर आहे. तिसरं काय आहे आता, व्यक्तीच्या सर्वंकष विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. तर आता हे पण गोष्ट बरोबर आहे की व्यक्तीच्या सर्वंकष विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. आता का आवश्यक असतात? जर आता समजा आपली समाजव्यवस्था ही जर समजा असमानतेवर बांधली असेल, म्हणजे समजा आता पॅट्रिआर्की आपलं वैशिष्ट्य होतं, जातीव्यवस्था होतं, मग आता जर समजा आपल्या प्रत्येक व्यक्तीचा, व्यक्तिसमूहाचा जर सर्वंकष विकास व्हायचा असेल, तर त्या बाबतीमध्ये ज्या झालेल्या आपल्या थोड्याशा चुका होत्या त्याचं आपल्याला करेक्शन करावं लागतं. मग त्यासाठी काही अफर्मेटिव्ह ॲक्शन्स घ्याव्या लागतात. तर त्या मूलभूत अधिकारामध्ये त्याचं संरक्षण द्यावं लागतं. त्यामुळं व्यक्तीच्या सर्वंकष विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात. आणि आता हे फक्त जिथं भेदभाव होईल तिथंच आवश्यक असतात असं नाही. तर आता समजा सरकार जर समजा आपलं चांगलं आलेलं नाही, तर अशा वेळी सर्व व्यक्तींचं सरकारपासूनच संरक्षण करण्यासाठी मग मूलभूत हक्क आवश्यक असतात. म्हणजे फक्त असमानता हा एकच निकष नाही आहे, तर सरकारपासून पण मग किंवा जे आपले ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्यापासूनच लोकांचं संरक्षण करण्यासाठी पण मूलभूत अधिकार हे असावेच लागतात. त्यामुळे हे आवश्यक असतात. हे विधान बरोबर आहे. आणि आता चौथं विधान काय आहे, तर राज्यघटनेच्या 4थ्या भागात मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. तर आता राज्यघटनेच्या 4थ्या भागात नाही, तर राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 3ऱ्या नाही, 4थ्या भागात मार्गदर्शक तत्व आहे. 4थ्या भागात मार्गदर्शक तत्व आहेत, इथं हे 3ऱ्या भागात असं पाहिजे होतं. तर हे आपल्याला विधान चुकीचं सापडलेलं आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 211. आता बघू प्रश्न क्रमांक 212. प्रश्न क्रमांक 212 काय आहे, तर पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? आपल्याला पहिलं विधान काय दिले, 42व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार राहिलेला नाही. दुसरं दिले, संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झाला आहे. आपल्याला काय विचारलं आहे, तर विचारलं आहे की कोणते विधान योग्य आहे. तर आता पहिलं विधान आहे की 42व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत अधिकार राहिलेला नाही. तर ही घटना दुरुस्ती आहे ही 42वी नाही, ही आहे 44वी. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. संपत्तीचा मूलभूत अधिकार होता, तो मूलभूत अधिकार काढून टाकलेला आहे, तो 42व्या घटना दुरुस्तीने काढलेला आहे. त्यामुळं अविधान चुकीचं आहे. आता दुसरं, संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झाला आहे. तर ही गोष्ट बरोबर आहे, कारण हे आपल्या संविधानात अजून आहे. कलम 300A जे आहे, कलम 300A हे संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतचं आहे. त्यामुळं संपत्तीचा अधिकारच नाही असं नाही, पण तो मूलभूत नाही आता. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळं मग आता आपल्याला कोणतं विधान बरोबर सापडलेलं आहे, तर आपल्याला केवळ ब विधान बरोबर सापडलेलं आहे. अविधान हे चुकीचं आहे. तर हे झालं आपलं उत्तर आणि हा झाला प्रश्न क्रमांक 212. आता बघू पुढचा प्रश्न 213. प्रश्न क्रमांक 213 आहे, मूलभूत हक्कांच्या संदर्भातील योग्य विधान निवडा. आणि आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. दुसरं आहे, मूलभूत हक्कांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही. तिसरं आहे, मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात. आपल्याला योग्य पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. आपल्याला विचारलं काय आहे, विचारलं आहे की योग्य विधान निवडा, म्हणजे आपल्याला योग्य कोणतं आहे हे बघायचं आहे. तर आता आपण बघू की पहिलं योग्य आहे का, तर सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. आता इथं हा शब्द आला आहे सर्व. जेव्हा आता असं सर्व किंवा केवळ किंवा फक्त हे असं येईल, तर तेव्हा जरा पुन्हा ते थोडंसं व्यवस्थित वाचायचं आहे. सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत का, तर सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे नाहीत. काही नकारात्मक आहेत, काही सकारात्मक आहेत. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. इथं सर्व नाही आहे, काही आहेत पण सर्व नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता दुसरं आहे की मूलभूत हक्कांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येते. तर हे विधान बरोबर आहे की मूलभूत हक्कांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येते, त्याला आपण घटनात्मक उपाययोजना असं म्हणतो. तर हे बरोबरच आहे. तिसरं आहे, मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात. तर ही पण गोष्ट बरोबर आहे. म्हणजे आणीबाणीचा अर्थच हा आहे की मूलभूत हक्क स्थगित होणं. म्हणजे आणीबाणीवरती एवढा वाद का होतो, तर मूलभूत हक्क स्थगित होतात, त्यामुळेच त्यावरती एवढा वाद होतो. त्यामुळे हे मूलभूत हक्क स्थगित होणं हे आणीबाणीच्या काळात हे
होऊ शकतं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आता आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं आणि आपल्याला कोणते विधान योग्य आहेत असं सापडलेलं आहे, तर विधान ब आणि क. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 विधान ब आणि क हे आपलं योग्य पर्याय असेल. आता बघू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 214. प्रश्न क्रमांक 214 आहे, मूलभूत अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, हे अनिर्बंध नाहीत तर गुणात्मक आहेत. दुसरं आहे, ते न्यायिक आहेत, कंसात दिले जस्टिसिएबल. तिसरं दिले, अनुच्छेद 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असेल तरीही. आणि चौथा आहे, अनुच्छेद 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातही जसाच्या तसा कायम राहतो. आता आपल्याला विचारलं काय आहे? तर आपल्याला विचारलेलं आहे कोणतं विधान बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? चुकीचं शोधायचं आहे. तर आता पहिलं आहे की मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत तर गुणात्मक आहेत. आता मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत तर ते गुणात्मक आहेत म्हणजे काय? तर आता अनिर्बंध नसणे म्हणजे त्याच्यावरती कुठलंही बंधन नसणे. आणि गुणात्मक म्हणजे काय? तर आता जर समजा आपल्याला अधिकार मिळत असेल तर ते आपल्याला अधिकार असाच मिळणार नाही, त्यासाठी आपण पण काहीतरी करणं गरजेचं आहे. तर आता आपले मूलभूत अधिकार असे आहेत का? तर हो, आपले मूलभूत अधिकार असे आहेत. म्हणजे आता समजा आपलं भाषण स्वातंत्र्य आहे, मग आपल्याला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ आपण भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा समजा दंगे पसरवण्याचा प्रयत्न करू किंवा दंग्याचं आपण उदात्तीकरण करू, आपण असं काहीतरी बोलू ज्याने दंगे भडकवू, असं काही करणार असेल तर ते आपल्याला करायला अलाउड नाही आहे. याचा अर्थ की आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे पण आपल्यावरती काही जबाबदारी पण आहे. तर त्यामुळं हे गुणात्मक आहेत. तर हे बरोबर आहे की आपले मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत तर गुणात्मक आहेत. आपल्याला मूलभूत अधिकार मिळतात पण त्यासाठी काही गोष्टी आपल्यालाही फॉलो कराव्या लागतात. त्यामुळे आपण ते असं म्हणतो की ते गुणात्मक आहेत, अनिर्बंध नाहीत. दुसरं आहे की ते न्यायिक आहेत, जस्टिसिएबल आहेत. जस्टिसिएबल असणं याचा अर्थ की जर त्याची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जाता येणं. तर मूलभूत अधिकार हे न्यायिक आहेत किंवा न्यायप्रविष्ट आहेत हा पण शब्द येतो. तर ही गोष्ट बरोबर आहे की मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. आता तिसरं विधान आहे की अनुच्छेद 19 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू झाली असली तरीही. तर आता अनुच्छेद 19 आहे ज्यामध्ये आता भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, विचार स्वातंत्र्य वगैरे आहेत. तर हे आणीबाणीच्या काळात निलंबित होतो. पुढचं विधान आहे हे बरोबर आहे. पुढचं विधान आहे जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असेल तरीही. तर आता यामध्ये कलम 19चं जे अभिव्यक्ती विचार स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत हे फक्त जेव्हा आणीबाणी ही बाह्य आक्रमणामुळे जर लागू झालेली असेल तेव्हा स्थगित होतो. आता आपल्याकडे राष्ट्रीय आणीबाणी ही 2 कारणासाठी लागू शकते. पहिलं आहे अंतर्गत आणीबाणी, दुसरं आहे बाह्य. आता अंतर्गतमध्ये काय होतं तर अंतर्गत उठाव झाला तर आपण त्याला अंतर्गत, तेव्हा जर आणीबाणी लावली तर आपण त्याला अंतर्गत आणीबाणी असं म्हणतो. पण दुसरं की जर समजा आपल्यावर दुसऱ्या देशाने हल्ला केला तर त्यावेळी जी लागेल ती बाह्य. आता 1962ला जेव्हा आपलं चीनचं युद्ध झालं होतं तेव्हा आपली आणीबाणी लावली गेली होती तर ती होती बाह्य आक्रमणामुळे. किंवा त्यानंतर 1971 साली जी लावली गेली होती ती पण आपली होती बाह्य आक्रमणामुळे. आणि त्यानंतर 1975ला जी लावली गेली ती होती अंतर्गतमुळं. तर अशा वेळी जर आणीबाणी ही बाह्य आक्रमणामुळे लागू झालेली असेल तरच हे अनुच्छेद 19चे अधिकार हे स्थगित होतात. जर ती अंतर्गत कारणांमुळे लागलेली असेल तर 19चे अधिकार स्थगित होत नाही. त्यामुळे हे जे विधान आहे की आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू झाली असेल तरीही अनुच्छेद 19 निलंबित होतो तर नाही होत. बाह्य आक्रमणामुळे होतो, अंतर्गतमुळे नाही. त्यामुळे हे विधान बरोबर नाही आणि मग हे आपल्याला पाहिजे होतं. हे आपलं मिळालं उत्तर की कोणतं विधान बरोबर नाही तर हे विधान बरोबर नाही. आणि चौथं काय आहे तर अनुच्छेद 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातही जसाच्या तसा कायम राहतो. तर आता अनुच्छेद 21 हा मात्र आणीबाणी लागू झाल्यानंतरही स्थगित होत नाही. अनुच्छेद 21 हा स्थगित होत नाही. त्यामुळं हे विधान पण बरोबर आहे. आणीबाणीच्या वेळी पण स्थगित होतच नाही तो. तर हे झालं आपलं उत्तर मिळाले आहे की अनुच्छेद 19 फक्त बाह्य आक्रमणामुळे जर आणीबाणी लागली असेल तरच निलंबित होतो.
हा झाला आता प्रश्न क्रमांक 214. आता बघू प्रश्न क्रमांक 215. प्रश्न क्रमांक 215 आहे, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीयांना दिला आहे? आणि आपले पर्याय काय आहेत? कायद्यापुढे समानता अनुच्छेद 19. दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19. तिसरा आहे प्राथमिक शिक्षणाचा हक्क अनुच्छेद 21A. आणि चौथा आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क अनुच्छेद 21. तर आता कायद्यापुढे समानता आहे, हा कायद्यापुढे समानता ही सर्वांची असते, ती सर्व व्यक्तींची असते, ती फक्त भारतीयांची नाही. त्यामुळं हा केवळ भारतीयांना दिला आहे का? तर नाही. फॉरेनर असतील तर ते पण तेवढेच समान आहेत. म्हणजे त्यांनी जर समजा काही गुन्हा केलेला असेल तर त्यांना पण तेवढीच शिक्षा आहे. त्यामुळं कायद्यापुढे सर्व समान आहे. ते फॉरेनर आणि इंडियन असं काही त्यामध्ये भेदभाव होणार नाही. त्यामुळं हा काही फक्त भारतीयांना आहे का? तर नाही, सगळ्यांना आहे. दुसरा आहे की स्वातंत्र्याचा हक्क. तर आता स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19चे जे अधिकार आहेत ते मात्र फक्त भारतीयांना आहेत. आता यामध्ये काही अधिकार असे आहेत की भारतामध्ये कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य वगैरे हे फक्त भारतीयांनाच लागू होतात. त्यामुळे हे केवळ भारतीयांना दिलेला आहे, हा काही फॉरेनर्सला मिळत नाही. तिसरा आता प्राथमिक शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद 21A. तर आता शिक्षणाच्या बाबतीत जर समजा फॉरेनर इथं असतील आणि इथं जर समजा राहत असतील, म्हणजे समजा आता कोणी अँबॅसेडर म्हणून वगैरे आलेला असेल, त्यांना पण तो अधिकार मिळाला पाहिजे आहे. तर त्यांचं शिक्षण काय थांबवून ठेवलं जाणं हे वाईटच आहे. त्यामुळे तो देणं भाग आहे, त्यामुळे तो दिलेला आहे. आणि चौथा आहे की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क. तर आता हे अनुच्छेद 21. तर हे सर्वांनाच मिळतात, हे फॉरेनर्स वगैरे असंच नाही, तर इव्हन अजून जे गुन्हेगार असतील त्यांना पण मिळतात. त्यामुळे हे पण फॉरेनर्सला पण आहे. मध्ये आता यामध्ये फक्त हा स्वातंत्र्याचा हक्क आहे, हा फक्त भारतीयांनाच लागू होतो. त्यामुळे आपला केवळ भारतीयांना या पर्यायांमध्ये कुठला आहे? तर हा स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 21 हा फक्त भारतीयांना आहे. कायद्यापुढे समानता हे सर्वांना होतं, फॉरेनर्स असतील तरीही, गुन्हेगार असतील तरीही, भारताचे असतील तरीही, नसतील तरीही काही फरक पडत नाही. प्राथमिक शिक्षणाचा अधिकार पण सगळ्यांना आहे आणि जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हा पण सगळ्यांना लागू होतो. तर हे झालं आपलं आता उत्तर. स्वातंत्र्याचा हक्क मात्र फक्त भारतीयांना आहे. अनुच्छेद 19चे स्वातंत्र्याचे हक्क आहेत, अनुच्छेद 19 मधले फक्त, तर ते सगळ्यांनाच आहेत. ते सगळ्यांनाच नाहीत, फक्त भारतीयांनाच आहेत. आता हा झाला प्रश्न क्रमांक 215. आता बघू प्रश्न क्रमांक 216. प्रश्न क्रमांक 216 काय आहे? तर न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने तयार केलेल्या कायद्यांची केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. दुसरा आहे संघराज्य समतोलपणा साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असते. तिसरं आहे की कायद्याने घालून दिलेल्या पद्धती प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते. आणि आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे? कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला शोधायचं काय आहे? तर बरोबर काय आहे? तर आता आपण पहिलं बघू की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने तयार केलेल्या कायद्यांची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. तर हेच तर आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, की जे काही कायदे बनवलेले असतील किंवा जे काही कार्यकारी आदेश असतील, सरकारी आदेश असतील, तर ते घटनात्मकता तपासून पाहणे. आता घटनात्मकता तपासून पाहणे म्हणजे भारताच्या बाबतीत ते मूलभूत अधिकारांच्या विरोधात जातात किंवा नाही हे तपासून बघण्याचा अधिकार आहे. त्याला आपण म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन. तर ही बरोबर आहे की यालाच तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. घटनात्मकता तपासून पाहणे म्हणजे भारताच्या बाबतीत मूलभूत अधिकारांच्या विरोधात जात आहेत किंवा नाहीत हे तपासून बघणे. तर हे विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान की संघराज्य समतोलपणा साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असते. तर आता संघराज्य समतोलपणा साधणे म्हणजे काय? तर आता आपल्याकडं केंद्र आणि राज्य याच्यामध्ये अधिकाराचं वाटप झालेलं आहे. पण जर समजा आता उद्या केंद्राने राज्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी काही घटना दुरुस्त्या केल्या, तर आता त्यावरती मग खटला झाला तर तेव्हा त्याचं रक्षण करणं, संघराज्याच्या ज्या तरतुदी आहेत, समतोलपणा आहे, हा बॅलन्स जो आहे केंद्राचा आणि राज्याचा, तर त्याचं बॅलन्स मेंटेन करणं हे
न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असतेच. किंवा दुसरे, आता राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे. आता आपलं राज्यघटना हीच सर्वोच्च आहे, म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी आहे. तर आता ते जर समजा उद्या कॉम्प्रोमाइज करायला घेतलं, म्हणजे समजा कुठला तरी धर्मग्रंथ, कुठली तरी एखादी धार्मिक प्रथा किंवा दुसरं कुठले काही, तर ते संविधानापेक्षा सर्वोच्च आहे असं जर समजा काही करायला घेतलं तर ते थांबवलं जाणं गरजेचंच असतं. त्यामुळं घटनेचीच सर्वोच्चता आहे, कॉन्स्टिट्यूशनल सुप्रीमसी आहे, सर्वांपेक्षा संविधानच सर्वोच्च असेल, हे जे आपलं तत्व आहे याचं रक्षण करणं हे उद्दिष्ट असतं. त्यामुळे हे पण बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन हे त्याचं उद्दिष्ट असणारच आहे, तर हे पण बरोबर आहे. आणि आता तिसरं विधान काय आहे, तर कायद्याने घालून दिलेली पद्धत, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, हे तत्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी व्याप्ती वाढवते. आता हे वाक्य खूप मोठं आहे, या वाक्याला जरा थोडंसं आधी सोपं करून घेऊ की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ पेक्षा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे नागरिकांच्या मूलभूत हक्क रक्षणासाठी व्याप्ती वाढवते म्हणजे काय, तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये जास्त व्याप्ती आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ पेक्षा. हे आपलं साधं वाक्य झालं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये जास्त अधिकार मिळतात. हे आपलं सोपं वाक्य झालं अजून. तर आता हे बरोबर आहे का, ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये जास्त अधिकार मिळतात का, तर हो, हे बरोबर आहे. आता हे फरक हा आहे की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये काय होतं, तर जर समजा आता भारताच्या बाबतीत विचार केला तर संसदेने एखादा कायदा बनवला तर तो कायदा नैतिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे, किंवा तो गरजेचा आहे किंवा नाही, किंवा ते खूप कठीण होतंय का, हे करण्याचा न्यायालयाने अधिकार नाही. म्हणजे जर उद्या खूप छोट्याशा गुन्ह्यासाठी जर खूप मोठी जरी शिक्षा ठेवली तरी ती काही न्यायालय थांबवू शकत नाहीत, कारण तो अधिकार न्यायालयाचा नाही तर तो संसदेचा आहे. म्हणजे तिथं नैतिकदृष्ट्या गोष्ट बरोबर आहे किंवा नाही, किंवा ते गरजेचं आहे की नाही, हे न्यायालयाने तपासून बघता येत नाही. भारतामध्ये न्यायालयाने हे तपासून बघता येतं की हे मूलभूत अधिकाराच्या विरोधात जातात किंवा नाही. तर हे आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. जर आता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जर असेल तर तिथं मात्र हे बघितलं जाऊ शकतं की एखादा समजा कायदा आहे तर तो खूपच कठीण झाला, खूपच कडक झाला, किंवा त्याने जरा लोकांना त्रास होईल, किंवा तो नैतिकदृष्ट्या योग्य नाही, किंवा तो गरजेचा आहे का, याच्यावरती पण न्यायालय विचार करू शकतात. त्यामुळं न्यायालयांना ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये जास्तीचे अधिकार मिळतात की तो कायदा योग्य आहे किंवा अयोग्य आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉमध्ये तो योग्य अयोग्य बघता येत नाही, तो फक्त हे बघता येतं की घटनात्मक आहे किंवा नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये घटनात्मक आहे की नाही हे आहेच, शिवाय तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा नैतिक अनैतिक किंवा गरजेचा वगैरे हे सगळं बघितलं जाऊ शकतं. त्यामुळे ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये जास्त अधिकार आहेत न्यायालयांना प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉपेक्षा. त्यामुळं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे व्याप्ती वाढवतं, हे विधान बरोबर आहे. तर आता आपल्याला विचारलं काय आहे, तर कोणती विधाने बरोबर आहेत. तर आपल्याला कोणती विधाने बरोबर सापडलेली आहेत, तर सर्व विधाने बरोबर सापडलेली आहेत. हे झालं आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3. हा झाला आता प्रश्न क्रमांक 216. आता बघू प्रश्न क्रमांक 217. प्रश्न क्रमांक 217 काय आहे, तर खालील विधाने विचारात घ्या. पहिलं आहे, ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. दुसरं आहे, जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाची कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिलेत, विधान अ बरोबर, ब चुकीचं, दुसरं आहे विधान अ चुकीचे, ब बरोबर, तिसरं आहे दोन्ही चुकीचे, चौथं आहे दोन्ही बरोबर. आता आपल्याला विधाने परत एकदा विचारात घेऊ. पहिलं आहे की ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही. तर आता ब्रिटनमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन नाही ही गोष्ट बरोबर आहे. आता ब्रिटनचं न्यायालय किंवा ब्रिटनचे संविधान हे जरा थोड्याशा वेगळ्या प्रकारे काम करतं आपल्यापेक्षा, कारण ब्रिटनमध्ये स्वतःचं असं संविधान असं लिखित संविधान असं नाही. त्यांचं संविधान बनण्याची प्रक्रिया ही खूप हळूहळू उत्क्रांत होत गेलेली आहे. त्यामुळे ते संविधान असं त्यांचं स्पष्ट ठळक असं संविधान बनलेलं नाही. त्यामुळे ते लिखित असं फॉर्मल संविधान त्यांच्याकडं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न्यायालयीन पुनर्विलोकन पण नाही. हे विधान बरोबर आहे. आता दुसरं, जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाची कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेत की भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही आहे.
तर आता हे वाक्यामध्ये पहिलं वाक्य हे आहे की न्यायालयीन पुनर्विलोकनाची कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थेत की. तर अमेरिकेमध्ये जे तत्व आहे ते आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, जिथं अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेला कायदे हे नैतिकदृष्ट्या किंवा योग्य किंवा गरज किंवा याच्यावरती बघता येतात. भारतामध्ये फक्त मूलभूत अधिकाराच्या विरोधात जातात किंवा नाही हे बघता येतं. तर त्यामुळं अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेकडे जास्तीचे अधिकार आहेत न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाबतीतले. भारतामध्ये मात्र ते तेवढे जास्त नाही आहेत, कारण भारतामध्ये योग्य अयोग्य किंवा नैतिक अनैतिक किंवा गरजेचं आहे किंवा नाही अशा दृष्टीने ते बघता येत नाही. मूलभूत अधिकारांच्या विरोधात जातं किंवा नाही एवढंच बघता येतं. तर त्यामुळं भारतीय न्यायव्यवस्थेला अमेरिकेच्या व्यवस्थे इतके व्यापक अधिकार नाहीत न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाबतीत. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे, तर विधाने विचारात घेऊन आपल्याला कुठलं उत्तर येईल, तर आपल्याला दोन्ही विधाने बरोबर सापडलेली आहेत. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता हा झाला प्रश्न क्रमांक 217. आता बघू पुढचा प्रश्न 218 आहे, सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा उल्लेख कोणी केला आहे? पहिला आहे पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, चौथा आहे वल्लभभाई पटेल. आता सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 हे जे वक्तव्य आहे हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि आता हे जर आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तर त्यांनी हे असं का म्हटलं आणि त्याचा सिग्निफिकन्स काय, त्याचं महत्त्व काय? तर पहिली गोष्ट, संविधानाचा भाग 3 हे आहे मूलभूत अधिकार आणि मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा कायदा बनवता येत नाही. मूलभूत अधिकारांच्या बाबतीत जास्तीचं संरक्षण दिलेलं आहे. मूलभूत अधिकारांच्या विरोधात जर समजा कोणाला व्यक्तीला मिळाले नाही तर त्या विरोधात दाद मागणे हा पण एक मूलभूत अधिकार आहे. तर त्यामुळं मूलभूत अधिकार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेच आणि त्यामुळं सगळ्यात जास्त वाद होणार आहेत ते भाग 3 वरच होणार आहेत. सगळ्यात जास्त टीका होणार आहे ती पण भाग 3 वरच होणार आहे. सगळ्यात जास्त लिहिलं बोललं जाईल ते पण भाग 3 वरच. त्यामुळं हे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की भाग 3 हा सर्वात जास्त टीकात्मक भाग आहे. टीकात्मक या अर्थाने की सगळ्यात जास्त टीका याचवर होणार आहे. सगळ्यात जास्त लिहिलं पण यावरच जाईल, सगळ्यात जास्त बोललं पण यावरच जाईल, कारण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हे त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर सर्वात टीकात्मक भाग म्हणजे भाग 3 असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे आणि हे आपलं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 219, 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला आहे? पहिला आहे समानतेचा, दुसरं संपत्तीचा, तिसरं स्वातंत्र्याचा, चौथा शैक्षणिक. तर आता 44व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत अधिकार हा काढून टाकलेला आहे आणि आता तो फक्त संविधानिक आहे. पण समानतेचा अधिकार अजूनही आपल्या मूलभूत अधिकारात आहे, स्वातंत्र्याचा पण आहे आणि शैक्षणिक हा पण आहे. आता शैक्षणिक हा आपल्याकडे 2 प्रकारे येतो. एक तर पहिलं तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार कलम 21A मध्ये येतो आणि दुसरं हे की अल्पसंख्याकांच्या बाबतीत पण शैक्षणिक अधिकार आहेत. तर हे अजूनही आपल्या मूलभूत अधिकारात आहेत. संपत्तीचा मूलभूत अधिकार मात्र 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकलेला आहे. आता तो संविधानिक आहे, म्हणजे संविधानिक अधिकार आहे. काढून टाकला म्हणजे नष्टच केला नाही, तर त्याचा फक्त दर्जा बदललेला आहे. तो आधी मूलभूत अधिकार होता, आता संविधानिक आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 219. आता बघू या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न क्रमांक 220. प्रश्न क्रमांक 220 आहे, खालीलपैकी कोणता हक्क संविधानिक आहे परंतु मूलभूत हक्क नाही? पहिला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, दुसरा आहे मालमत्तेविषयी हक्क, तिसरा आहे संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क आणि चौथा आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. तर आता आपल्याला विचारलं काय आहे, तर असे हक्क जे संवैधानिक आहेत परंतु मूलभूत नाहीत. आता मूलभूत हक्क म्हणजे कुठले हक्क? जे भाग 3 मध्ये असतील ते मूलभूत हक्क. संवैधानिक हक्क म्हणजे कुठले? तर जे संविधानात असतील ते म्हणजे ते अधिकार म्हणजे संविधानिक अधिकार. आता मूलभूत नाही आहे म्हणजे काय, तर आपल्याला बघायचं आहे की भाग 3 मध्ये नसलेले इतर संविधानात कुठेतरी भागात असलेले. तर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे हा कलम 19 भाग 3 मध्ये आहे, त्यामुळे हा मूलभूत अधिकार आहे. मालमत्तेविषयीचा हक्क हा आपल्या मूलभूत अधिकारामध्ये होता, परंतु आता तो
मूलभूत अधिकारामध्ये नाही आहे, भाग 3 मध्ये नाही आहे. त्यामुळं हा संविधानिक आहे परंतु मूलभूत नाही. तर हे आपलं उत्तर आहे. आता तिसरं काय आहे? तिसरं आहे संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क. तर हा संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क आहे, हा आपला कलम 19 मध्ये आहे, भाग 3 मध्येच आहे. आणि चौथा आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. तर हा पण भाग 3 मध्ये आहे. त्यामुळं हा पण मूलभूत हक्कच आहे. आपल्याला काय विचारले? मूलभूत नसलेला, संविधानिक असलेला. तर हा मालमत्तेविषयीचा हक्क आहे, हा भाग 3 मध्ये नाही. संविधानात आहे पण भाग 3 मध्ये नाही. त्यामुळं हा संविधानिक आहे आणि मूलभूत नाही. तर हे आपलं उत्तर झालं आणि हा आपला प्रश्नसंच इथे संपला.